दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ऐकला आहे कधी असा पुदिना घातलेला चहा? एकदम फ्रेश फ्लेवर येतो याना आणि अप्रतिम याची टेस्ट लागते। असा चहा माझ्यासोबत करणार ना तर पूर्ण व्हिडिओ पहा। आणि हा दुसरा आहे मसाला चहा। याची एक वेगळ्या पद्धतीची टेक्निक आहे। चला तर पहिल्यांदा आपण हा पुदिन्याचा चहा पिऊ। याच्यासाठी ना मी 2 कप दूध घेतला आहे। त्याच्यात 1 चमचा मी पत्ती टाकली, 1 चमचा साखर टाकली आणि याला आता आपण बॉईल करून घेऊ। हा पुदिन्याचा चहा ना मी गुजरातमध्ये पिली होते। एक ठेलेवाला होता, खूप सुंदर अप्रतिम असा चहा बनवला त्याने आणि त्याच्याजवळ चहा पिण्यासाठी ना पूर्ण लाईन लागली होती, वेटिंगला लोक होते। तर या दुधामध्ये आता आपण घालणार हे गवती चहा म्हणजेच ग्रीन ग्रास। हा ग्रीन ग्रास घातला आपण याच्यामध्ये। थोडंसं कुटलेलं अद्रक याच्यामध्ये जाईल। या तिन्ही वस्तू कंपल्सरी आहेत, त्याच्याशिवाय ना ती अप्रतिम टेस्ट नाही लागणार ही। आणि छानसे याला आपण आता असं उकळून घेऊत। खूप वेळ 2 कपाचा आपल्याला ना या ठिकाणी 1.5 ते 2 एकच कप आपल्याला या ठिकाणी याचा चहा बनवायचा आहे। आणि जेव्हा आपण कलर येईल आपल्या चहाला ना त्यावेळेस आपण एक 10 ते 15 ना पुदिन्याची हाताने तोडून याच्यामध्ये हे पानं घालणार आहेत। एकदम फ्रेश असा या पुदिन्यामुळे आपल्या चहाला फ्लेवर येणार आहे आणि अप्रतिम टेस्ट लागते। माझी गॅरंटी आहे तुम्ही असा चहा पिलाच नसाल, हा जरूर तुम्ही चहा बनवा। याचा कलर पाहिला। आणि याच्यात एक गोष्ट महत्त्वाची, नेहमी हलवत राहायचं। जितक्या वेळ आपण हलवत राहूत ना तितका चहा आपला ना एकदम घट्टसर आणि खूप सुंदर असा क्रीमी चहा आपला लागतो। हे बघा आपला चहा तयार आहे। आता या ठिकाणी मी एक फुलपात्र घेतला आहे, त्याच्यात हा चहा ओतते आणि हा आपला सर्विंगसाठी तयार झाला आहे चहा। त्याच्यासोबतच थोडंसं पुदिन्याची पत्त्याची मी डेकोरेशन करते। हा नक्की चहा तुम्ही बनवा आणि खरंच तुमच्या येणाऱ्या पाहुण्यांना हा चहा खूपच आवडेल। आता दुसरी रेसिपी करूत आपण। ही आहे मसाला चहा। आता बघा या ठिकाणी मी 1 कपभर पाणी घातलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घालायचे। 1 कप पाणी आणि 1 कप दुधापासून आपण ना 2 कप ना चहा बनवणार आहेत। या 2 कप चहासाठी ना सर्व काही इन्ग्रेडियंट्स एकच लागतील, जास्त नाहीत याच्यामध्ये जाणार। फक्त आपल्याला फ्लेवर आपल्याला चहामध्ये पाहिजे, त्याचा तिखटपणा नको आहे। त्यासाठी कमी क्वांटिटीमध्येच आपण हे वापरणार आहेत। या ठिकाणी गेली चहापत्ती, तुम्ही कोणतीही चहापत्ती यूज करू शकता। असं नाही की तेच कुठलीही तुम्ही तुमच्याजवळ अवेलेबल आहे ती चहापत्ती यूज करा। या ठिकाणी जाईल ही खडीसाखर। मी नेहमी चहामध्ये ना खडीसाखर किंवा गुळाचा वापर करते, साखर शक्यतो मी वापरत नाही। याच्यात गेला अर्धा चमचा हे अद्रकची पेस्ट गेली आणि यालाही तेवढंच छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे। सारखं चमच्यानं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याच्यातला फ्लेवर एनहॅन्स होईल। हा 1 कपभर गेला, याच्यामध्ये दूध गेला आणि यालाही आता 1-2 मिनिट आणखी एकदा उकळू द्यायचं आहे। म्हणजे टोटल 4 मिनिटाची ही प्रोसेस असेल आपली। अगोदरचे 2 मिनिट, आत्ताचे 2 मिनिट। हे बघा चहाचा कलर एकदम सुंदर आला आहे, गोल्डन ब्राऊन असा चहा दिसत आहे। एकदम सुंदर लागतो, घट्टसर हा चहा झाला आहे। आता चला हा चहा आपण ना कपमध्ये ओतून घेऊत। हाही चहा तेवढाच अप्रतिम लागतो, तिखट बिलकुल नाही लागत किंवा बाहेरची मसाला चहापूड आणण्याची गरज नाही आहे। ह्या मसाल्यानेही हा अप्रतिम लागतो। बाहेरच्या मसाला चहापत्तीची टेस्ट तुम्हाला देईल। याचा कलर तर पाहिलात ना, खूप सुंदर असा चहा बनवा। आपल्या दुर्गाज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।